नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. महाराष्ट्राचा फेवरेट कोणचा रेड कार्पेट आणि माझ्यासोबत सोनाली मॅम आहेत. माझी फॅन मुवमेंट आहे. मला माहित नाही कसं व्हायचं, खूप गोड दिसतंय आणि मी खूप फॅन आहे तुमच्या सॉफ्ट स्पोकन बोलण्याची. कशा आहात? मस्त, थँक्यू सो मच. मला शिकायचं आहे तुमच्यासारखं खूप छान सॉफ्ट स्पोकन बोलायला. खूप छान बोलता आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की खूप छान दिसताय. तुम्ही आलात आणि माझं लक्ष वेधलं गेलं तुमच्याकडे. कधी एकदा तुम्हाला कसं बोलवू मला कळत नव्हतं, पण फायनली तुम्ही आला आहात. सो आय एम सो ग्लॅड की तुमचा इंटरव्ह्यू करायला मिळतोय. असं एखादं रेड कार्पेट आहे का की जे तुमच्या लक्षात राहिलंय? कारण की सगळेच आता तर तुम्ही खूप रेड कार्पेट केले असणार, पण एखादं आहे की बाबा जिथे मला कॉन्शियस जायला झालं होतं, किंवा एखादं की जिथे मला खूप छान मजा आली? एक रेड कार्पेट नक्कीच लक्षात आहे. मी वेनिसमध्ये होते इटलीला, आणि माझी इटालियन फिल्म फायर ॲट माय हार्ट त्याचा प्रीमियर होता, आणि मी द ग्रेट लेजंड ओमार शेरीफ यांच्याबरोबर त्या रेड कार्पेटवर चालले होते. तर मला खूप अभिमान वाटला होता आणि असं वाटलं होतं की मी खूप लकी आहे की इतक्या मोठ्या लेजंड बरोबर मला रेड कार्पेटवर जायला मिळतंय. लक्षात राहिलं होतं. बरं, रेड कार्पेट म्हटल्यानंतर रियुनियन असतं सगळ्या कलाकारांचं, कारण की भेटण्याची अशी संधी इथेच मिळते तुम्हाला सगळ्यांना. सो तुम्ही इतक्या सिनियर आहात की खूप असे नवीन कलाकार असतील जे येऊन तुम्हाला फॅन मुवमेंट त्यांच्या देत असतील की आम्ही खूप फॅन आहोत. आता सध्या जितके कलाकार तुम्ही पाहतायत त्यातलं कोण आहे असं की जे तुमच्याकडे येऊन बोललं होतं आणि तुम्हाला आठवते की बाबा ही माझ्या जवळची व्यक्ती आहे? तसं नाही आठवत मला. एकतर रेड कार्पेटवर भेटायला नाही मिळत, कारण रेड कार्पेटवर आपण क्रॉस होतो, पण कार्यक्रमांमध्ये भेटता येतं. आणि मला कोणी सांगण्यापेक्षा मी ज्यांना सांगितलंय ते सगळेजण मला अगदी 100% लक्षात आहेत. आत्ता या रेड कार्पेटवर येता मी अलकाताईंना भेटले, त्यामुळे मी छोटीशी मिठी मारून घेतली, कारण आपण सगळे त्यांचे फॅन्स आहोत. तर आज कितीतरी जण भेटले. अजून तिथे सुद्धा खूप जण दिसत आहेत ज्यांना मी जाऊन सांगणार आहे की किती छान वाटलं भेटून. मला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.